शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिनं तुभ्यं शुभजन्मदिने तव हे सकलं शुभलं भूयात् शुभजन्मदिने तव हे सकलं च शुभं भूयात्। उषा, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा। खरं म्हणजे आज तू अगदी डोळ्यापुढे उभी राहतेस। प्रत्यक्षच बोलावंसं वाटतंय पण जमत नाही आहे, म्हणून हे माझे शब्दच फक्त तुझ्यापर्यंत पोचवते। खरं म्हणजे तुझी ताई आणि मी खऱ्या मैत्रिणी। तू मला बरीच वयाच्या दृष्टीने ज्युनियर, तरी पण आपण जवळजवळ 83 सालापासून भेटलो आणि खूप छान मैत्रिणी झालो। तुझा स्वभाव मला नेहमीच खूप आवडतो, अगदी स्पष्टवक्ती आणि कायम हसतमुख। आपण वालीव ब्रँचला आपण गौराई पाड्याला एकत्र आलो, पण ब्रँचमध्ये तू आलीस की जणू काही झरा खळखळायला लागायचा। हसणं बोलणं ब्रँच जागी ठेवण्याचं काम तू करायचीस। कामातली ॲक्युरसी तर तुझी वाखाणण्यासारखी होती आणि उरक तर फारच चांगला होता। हे सगळं बँकेच्या दृष्टीने बोलते। बँकेतून तू आता निवृत्त होणार आहेस। खरं म्हणजे बँकेलाच खूप ते जाणवणार आहे तुझ्यापेक्षाही। तरी पण तुला तुझ्या पुढील वाटचालीला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि तू आपलं मन खूप चांगल्या चांगल्या गोष्टीत रमव। आता तुझ्या स्वभावाचं दुसरं परीक्षण म्हणजे तू आणि ताईने तुमच्या आईची खूप सेवा केलीत, ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे। वर्तक विहारमधलं तुमचं वास्तव्य, तिथे माझं जाणं येणं नेहमी असायचं। आई आणि मावशी यांचं करत करत संसाराची गाडी सांभाळत सांभाळत तू मुलालाही छान मोठं केलंस, शिकवलंस। खरोखर तुमचं दोघांचंही कौतुकच करायला पाहिजे की श्रीसारखा तुमचा मुलगा खूप छान शिकला आणि आपल्या आपल्या मार्गी लागला। उषा, दुसऱ्याला मदत करणं हा तुझा जो स्वभाव आहे ना, त्याला तर हॅट्स ऑफ। कधीही कुणालाही मदत करायला तू अगदी पुढे। डबा भरून खरवस आणायचीस आणि आम्ही तो अगदी मिटक्या मारत बँकेत खायचो, त्याची अजूनही आठवण येते। तसंच असं संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, शतेषु जयते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा। 100त एखादा शूर असतो, एखादाच माणूस पंडित असतो, स्कॉलर असतो। 10,000त एखादाच माणूस हा वक्ता असतो चांगला, पण दाता भवती वानवा, दानशूर व्यक्ती ही होते किंवा होतही नाही। तर मला असं वाटतं तुझा देणारा हात हा सदैव सगळ्यांच्या पाठीशी असायचा। सगळ्यांना तू मदत केलेली आहेस, खूप मदत केलेली आहेस। तेव्हा ईश्वराने सुद्धा तुला तसंच पुढील आयुष्य पण भरभरून द्यावं आणि निरोगी आणि आनंदमय असं सगळं तुझं पुढील जीवन व्हावं, ही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि तुझं निवृत्तीनंतरचं सगळं आयुष्य खूप आनंदात जावं, हीच परमेश्वराजवळ सदिच्छा। धन्यवाद। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Usha. Happy birthday to you. उषा मावशी म्हणजे बिनधास्त व्यक्तिमत्व, स्कॉलर, कोणत्याही गोष्टीला न घाबरणारी, विणकामात एक्सपर्ट आणि सगळ्यांना सदैव मदत करणारी, बेकर आणि ट्रॅव्हलर, म्हणजे इन शॉर्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व। मावशी, आता तुम्ही रिटायर होत आहात। रिटायर म्हणजे तुमच्या आयुष्याच्या गाडीला नवीन टायर जॉईन करून पुढच्या वाटचालीसाठी सज्ज होत आहात। त्यासाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा। हॅपी बर्थडे टू यू।
साधारण 1992मध्ये एका संध्याकाळी निमित्त काय होते ते आता आठवत नाही, पण आम्ही विरार ब्रांचच्या सर्व सख्या बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर उषाबरोबर चहा पाण्यासाठी घरी गेलो होतो. दरवाजा उघडताच आईने उषाला "बाळा आलास का?" अशी हाक मारली. तेव्हा मला थोडासा का होईना आश्चर्याचा धक्का बसला आणि एक सुखद आनंदही झाला. आपली मुलगी ही सर्वच बाबतीत मुलापेक्षा अधिक कर्तृत्ववान आहे हे आमच्या इतकेच त्या माऊलीलाही माहीत होते व ही मुलगी पुढे एखाद्या मुलापेक्षाही आपली अधिक काळजी घेईल हे त्या माऊलीने जाणले होते. आजच्या जमान्यात मुला इतकीच मुलगीही कर्तृत्ववान असते ह्याचा प्रत्यय मला पहिल्यांदा त्या ठिकाणी आला व मग पुढील आयुष्यात तो दृढ होत गेला. उषा, त्याचे सारे श्रेय तुलाच. गेली 30 वर्ष मी आणि उषा एक सहकारी नव्हे तर एकमेकांच्या सुखदुःखात अडीअडचणीत एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी म्हणून वावरत आहोत. अशी ही सुस्वभावी, हसतमुख, खळाळतं व्यक्तिमत्व असलेली, सदा तारुण्यात वाहणारी माझी सखी एवढ्या लवकर आपल्या आयुष्याची 60 वर्ष पूर्ण करते हे आजही माझं मन मानायला तयार नाही. ताईची धाकटी बहीण आम्हाला अजूनही खूप लहानच वाटते. वयाची 60 जरी तू पूर्ण केलीस तरी आमच्यासाठी तू तरुणच आहेस आणि म्हणूनच पिकनिकला जाताना, एखादे पार्टीचे आयोजन करताना किंवा आपल्या ग्रुपमधील कुठल्याही कार्यक्रमासाठी उषा तुझा सहभाग पूर्वी इतकाच गरजेचा किंबहुना हवाहवासा आहे हे मात्र नक्की. ऑफिसमध्ये काम करताना जशी सहकाऱ्यांशी, नातेवाईकांशी तू हसत खेळत वागायचीस तशीच बँकेच्या ग्राहकाशीही मनमिळाऊपणे तुझे वागणे खरोखरच वाखाणण्याजोगे होते. तुझा सडेतोड स्वभाव, कामाचा उरक आणि ॲक्युरसी आम्हा सर्वांसाठी जणू आदर्शच होईल. आजच्या ह्या 60व्या वाढदिवशी तुला काय शुभेच्छा देऊ. ह्या 60व्या वाढदिवशीच नव्हे तर वयाच्या शताब्दीपर्यंत तू अशीच निरोगी, हसती खेळती, चिर तरुण, खळाळती राहावी अशीच त्या दयाधनाकडे मी याचना करते. निवृत्तीनंतरचं तुझं आयुष्य खूप सुखी, समाधानी आणि आनंदी होवो आणि तू अशीच सदा हसत खेळत, हसत फुलत सदा फुली राहो. उषाते, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खरं तर आज मला प्रत्यक्षात येऊन तुला विश करायचं होतं, पण प्रणवची परीक्षा असल्यामुळे मला ते काही जमलं नाही. पण तुझ्यासाठी मी एक छोटीशी कविता केली. आलीसाठी आलीसाठी शुभेच्छांची झाली दाटी वाटी, खूप साऱ्या शुभकामना तुझ्याचसाठी अन तुझ्या आयुष्यासाठी. फार झाली धावपळ, आता मात्र धावू नकोस. कितीही उशीर झाला तरी घड्याळ मात्र पाहू नकोस. सगळ्या चिंता बाजूला सार अन खिडकीत निवांत बस. पुलंचं पुस्तक वाचत वाचत छान एकटीच हस. जमणार नाही म्हणू नकोस, सगळं जमेल नक्की. जमणार नाही म्हणू नकोस, सगळं जमेल नक्की. स्वतःसाठी थोडं जग, बांध गाठ मनाशी पक्की. स्वतःसाठी थोडं जग, बांध गाठ मनाशी पक्की. लाव तुझ्या जुन्या एखाद्या मैत्रिणीला फोन, मार छान गप्पा. खूप सुंदर असू दे आयुष्याचा तुझा हा टप्पा. मिळो तुला सुख, शांती, आरोग्य आणि सदा राहावी समाधानी. ईश्वर चरणी प्रार्थना करते तुझ्या या जन्मदिनी. उषाते, तुला खरोखर हे पुढचं तुझं आयुष्य खूप छान जाऊ दे, आरोग्यदायी, शांततापूर्ण आणि खूप हसत खेळत जाऊ दे. तू नेहमी आमच्याबरोबर जशी दिलखुलासपणे हसतेस तशीच तू हसत राहा अशी माझी ईश्वर चरणी प्रार्थना. आणि आम्ही सगळे तुमच्या सगळ्यांकडून तुझ्यासाठी ही प्रार्थना आहे. तुझ्यासाठी माझ्याकडून आणि बाबांकडून एक छोटंसं सरप्राईज आहे.
wish you a very happy 60th birthday, madam. May this day brings you years and years of happiness, good health, love, and laughter ahead in life. I remember when you were posted at Nalasopara West Branch in December 2015 before your birthday. From that day onwards, I learned so much from you. You have always taught me important things that morally matters at the workplace like ours, along with nuances of banking. I have seen you working and pushing your limits as much as you can, learning new developments in system. You're always ready to help others, be it professionally or personally. I genuinely think that quality is very rare. You have supported me, and that gave me courage to speak up my mind every time it was necessary. Our relationship went beyond the workplace. You are more like a best friend to me as well as a motherly figure in my life. I have shared so many personal thoughts, stories, and everyday banters with you. Your insights of your life experiences have given me strength to go through my difficult times. You have shared so many fun stories of your childhood, your young college days, and old bank workplace experiences too. You have arranged K1 for me before my marriage, Haldi Kunku program later on. You know my favorite food dishes. You still take efforts to bring it to my new place just so that I can have it. मुगब्याचं भरीत, कांद्याची चटणी, palak salad, rava cake, chicken kebabs, and so much more. All that you cook are my favorites. These are experiences made me realize that how much I am loved and cared for. You are one strong woman. You have gone through many different phases in life, but learned from all of it and went ahead with a smile on your face. You must have your share of pressures and stress, but I have never seen you bitter. I still don't know how you gather so much positivity to go through entire day working and then again making some beautiful food for your loved ones. That shows the love you have for your near and dear ones. You're smart, funny, straightforward, and really lovely person. I'm lucky to have you as a senior at office for last 6 years. Working with you is always a pleasure. I'm glad that you will be completing your job and retiring soon, heading to the next chapter of life. I hope you get to do what you want, travel wherever you wish, try out new food dishes, learn new delicacies in food. All in all, enjoy your beautiful life ahead with your family. There is so much to say than I tried to express. I wish all your dreams come true. May God give you the best of health and happiness. With love, Raj. तुला षष्टब्दीपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच हसत खेळत एव्हरग्रीन राहा. आपल्याला रिटायर लाईफ एन्जॉय करायचे, खूप फिरायचे, खूप मज्जा करायची. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज आपला उषा चक्क 60. अरे तुम्हाला काय माझं बोलणं चुकीचं वाटलं का? आपला उषा म्हणजे खोडकर खटाळ. त्यामुळे तिला आम्ही कधी आमची उषा, आपली उषा असं कधी म्हणलंच नाही. आपला उषा, आमचा उषा असंच ते बोलत राहते. मी 1992 साली विरारला ट्रान्सफर केली. तेव्हा उषाची त्या ब्रांचला माझी ओळख म्हणजे अगदी आठवड्याभरात आमची इतकी घट्ट मैत्री झाली की सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की ह्या नवीन ओळखीत इतकी कशी यांची मैत्री. उषा म्हणजे उत्साहाचा एक सळसळता धरा, आनंदाचा सुसाट वारा, टॉम एक खोडकर खट्याळ, धाडसी व्यक्ती, कामाचा प्रचंड उत्साह. कंटाळा शब्द हा बहुतेक तिच्या डिक्शनरीत आणि एवढं करून संध्याकाळी कितीही काम असतं पुन्हा तितक्याच उत्साहात तिचं गप्पा मारणं किंवा दुसऱ्याला मदत करण्याचा तितकाच उत्साह असायचा. लंच टाइम मध्ये उषाचा डबा म्हणजे कौतुकाचा विषयच असायचा.
तिच्या डब्यात कधी एकटीचं जेवण मी कधीच पाहिलं नाही. नेहमी 7-8 जणांचं जेवण तिच्या डब्यात असायचं. कित्येक वेळा बरं नसताना सुद्धा ती तसं घेऊन यायची तर मी तिला दाखवायची, अगं उषा काय आहे, स्वतःकडे लक्ष देता कशासाठी नेहमी असं करते? असू दे ग, अगं तिघांचं करते, त्याच्यात अजून तिघांचं करायचं, हे तिचं ठरलेलं वाक्य असतं. उषानी नोकरी, आईची सेवा, बहिणी एकमेकींना दिलेली साथ, नातेवाईकांना अडी अडचणीला वेग जाऊन हे सगळं तिच्या व्यक्तिमत्वातले गुण बघून तिच्याबद्दल माझ्या मनात अतिशय कौतुकाचं, प्रेमाचं, आदराचं स्थान. नुसतं इतकंच नाही तर आपण समाजसेवा म्हणतो ना, तेही तिच्यासाठी अगदी सहज होतं. अगदी कामवाल्याच्या मुलांचं शिक्षणासाठी मदत करणं, कोणी आजारी असेल की हॉस्पिटलला जाऊन त्यांना मदत करणं, ही अगदी सहज गत्या करते. पुन्हा त्याची वाच्यताही होती. तिला अनेक छंद, भटकंती हा तर तिचा आवडता, विणकाम, भरतकाम या सुद्धा गोष्टीमध्ये तिला खूप इंटरेस्ट. हे सगळं नोकरी आणि हे सगळं व्याप सांभाळून सुद्धा ती त्यात सुद्धा ती कौतुकाने सगळं करत राहील. उषा, आज या तुझ्या खास वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या तुला अगदी भरमसाठ शुभेच्छा. आणि रिटायरमेंट नंतरचं तुझं आयुष्य, तुझे सगळे छंद जोपासण्या, भटकंती करणे, अगदी सगळं तुझ्या मनाजोगतं होतं, हीच मी सदिच्छा व्यक्त करते. आणि हो, हे सगळं इतक्या तुझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी श्रीजने आम्हाला संधी दिली. अगदी साता समुद्रापलीकडे असून देखील आठवणी सगळ्या मैत्रिणींना हे करून आम्हाला तुझ्याबद्दल छान भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. श्रीज, तुझेही धन्यवाद. उषा, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. उषा, तुला निरप महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे पुढील आयुष्य सुखी, समाधानी आणि निरामय जावो. तू सदैव सदाफुलीसारखी हसत आणि प्रसन्न राहा. गुलाबासारखी टवटवीत व सुंदर राहा आणि बकुळ फुलासारखी सुगंध पसरवत राहा. उषा, पुन्हा एकदा तुला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उषा एक अतिशय धाडसी, बुद्धिमान, बिनधास्त व्यक्तिमत्व. कधीही स्वतःच्या अडचणीचा बाऊ न करता सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारी वृत्ती, अशी ही आमची मैत्री. हंपाच हा आमचा ग्रुप खरं तर पंचकोनी असायला हवा, परंतु आम्ही 4 जणी हे चौकोनाचे 4 कोण व त्यांना एकत्र आणणारा मध्यबिंदू म्हणजे आमची उषा. अशा या प्रेमळ, सुस्वभावी उषाचा 60व्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. तुझी पुढील आयुष्य खूप आनंदी, आरोग्यदायी व भरभराटी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमच्या सामंत कुटुंबियांकडनं खूप खूप शुभेच्छा. उषा, तुझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त तुला पहिल्यांदाच असे शुभेच्छा देण्याचा योग आला आहे. चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको, तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको. आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो हीच माझी इच्छा. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा. तुझ्या वाढदिवसानिमित्त प्रथमच तुझ्याबद्दल 2 शब्द बोलावेसे वाटले. आमच्या कुटुंबात सर्वांनाच हवीहवीशी वाटणारी, निखळ मनाची, सर्व कुटुंबाला एकत्र धरून ठेवणारी, वेळ प्रसंगी धावून जाणारी, अशी तू बिनधास्त, नेहमी हसत जगणारी. आम्हा सगळ्या भावांना तू कधी चुलत भाऊ मानलेच नाहीस, म्हणून तू नेहमीच आम्हाला आपलीशीच वाटलीस. एकत्र कुटुंब पद्धत काय असावी हे तुम्हा दोघा बहिणींकडून शिकावे, यासाठी नेहमीच तुमचा आदर्श आहोत आमच्यासाठी. आयुष्यात या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे. तुझ्या इच्छा, आशा, आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे. मनात माझ्या एकच इच्छा, तुला उदंड आयुष्य लागू दे. आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो उषा मावशी, 60व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
एक मोठा टप्पा पार केलास, हार्दिक अभिनंदन. पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण, आनंदी आणि उदंड मिळो यासाठी श्रीचरणी प्रार्थना करते. अगं नात्याने तू मावशी, पण मला नेहमी छोट्या बहिणीसारखी किंवा मैत्रिणीसारखी वाटतेस. तुझं दिलखुलास हास्य मन प्रसन्न करून टाकतं. सदा अशीच हसत राहा. तुला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायला खूप आवडलं असतं गं, पण असू दे, 75वी साजरी करू आपण मनमोकळेपणाने. ओके, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. एन्जॉय युअर डे. To the most gentle-hearted individuals around. Aji, you are the true definition of the word humility. Looking at you, youngsters like us should learn how to be humble, how to be professionals at work. All I want to say is may God bless you and all the very best for the second phase of your life. You still owe me a pomfret party. ज्या 60व्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाबरोबरच या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या सेवानिवृत्तीत सुद्धा आमच्या सर्वांकडून तुला खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुझ्या आता दुसरी इनिंग सुरू होत आहे. जर तुझे आता ही चालू असणारी सेवा संपलेली आहे, आता दुसऱ्यामध्ये जात आहे. तुला पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे लाभो, तुझं सुख शांती समृद्धीने भरभराट हो, एवढीच आमच्याकडून तुला शुभेच्छा आहे. तुझी आता दुसरी इनिंग सुरू होणार आहे. त्या दुसऱ्या इनिंगमध्ये तुला चांगलं आरोग्य लाभो, तुला तुझ्या आयुष्यातल्या ज्या काही तुझ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो, ही आम्ही सगळ्यांकडनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुझ्या वाढदिवसानिमित्त आणि तुला वाढदिवसानंतर येणाऱ्या तुझ्या सेवानिवृत्तीसाठी सुद्धा आमच्याकडून तुला हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर उषाते. हॅपी बर्थडे टू यू. जन्मदिन मुबारक हो. जन्मदिन मुबारक हो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उषाते, आज तुझा 60वा वाढदिवस. आजचा जन्मदिवस तुझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि त्यामुळे आजचा जो सूर्य उगवेल तो तुला खूप खूप आशीर्वाद देऊ दे. आजची बहरणारी फुलं तुला सुगंध देऊ दे. परमेश्वर सदैव तुला सुखात ठेवू दे. आणि हे जे सुखाचे क्षण आहेत ते तुझ्या हृदयात सतत तेवत राहू देत. म्हणून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उषाते, आज आपण तुझा वाढदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरा करूया. आणि संस्कृतीप्रमाणे साजरा करण्यासाठी मी आज तुझं औक्षण करत आहे. वाढदिवसाच्या पुन्हा खूप खूप शुभेच्छा. उषाजी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या शुभेच्छा मी तुला एका संस्कृत गाण्यामधनं देतोय, ते मला फार आवडेल. शुभ जन्मदिनाच्या